नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्यात अफूची शेती करण्यास बंदी असतानाही पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी जाधव वस्तीच्या हद्दीमध्ये मका पिकात अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत एकाला ताब्यातही घेतलंय, पाहूयात। तब्बल 1 एकराहून अधिकच्या मका पिकात अफूची शेती केली जात होती। याच प्रकाराची भनक पोलीस प्रशासनाला लागली आणि पुणे एलसीबी तसंच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलंय। आरोपीकडून साधारणतः 40हून अधिक अफूच्या गोण्या अर्थात पूर्णतः एक टेम्पो जप्त करण्यात आलाय। या ठिकाणी अफूची शेती करण्यामध्ये आणखी किती जणांचा हात आहे यासह अजूनही काही शेतांमध्ये अफूची शेती केली जात आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी या घटनेची अधिकची माहिती दिली आहे, पाहूयात। पुण्यातील इंदापूर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतोय, बोराटवाडीच्या जाधव वस्तीच्या या हद्दीमध्ये 1 एकरहून अधिक शेतीमध्ये या मक्याच्या शेतीमध्ये अफूची शेती केली जात होती। याचीच भनक पोलीस प्रशासनाला लागताच पुणे एलसीबी आणि वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाटेपासून या ठिकाणी पोलीस प्रशासन तैनात असून यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेतलेले असून या ठिकाणाहून 40 पेक्षा अधिक जास्त अफूच्या या ठिकाणी गोण्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये आता यामध्ये किती आरोपी आहेत हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच या आरोपीकडून या भागामध्ये असेल किंवा या परिसरामध्ये असेल अजून किती अफूची शेती केली जात होती हे देखील पाहणं तितकंच अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसाळकर, इंदापूर, पुणे।